Hello. I am very happy. Very, very, very happy. I don't know what I am doing. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बग बग. सो आता तुम्हाला जर वाटत असेल की मी कुठे फिरते एवढ्या चांदणी रातामध्ये, मस्त जोक मारा रे. सांगते. घरी जाऊन सांगू का? बेटर घरी जाऊन. मी तुम्हाला म्हणाली की मी घरी जाऊन सांगते, कारण ऊन होतं आणि त्याला खूप वेळ लागला. कारण घरी आली आणि एक्साइटमेंट लेवल एवढी होती की आधी आईला सांगितलं आणि मग प्रॅक्टिस करत होते, ते तुम्ही बघूच शकता घाम आल्यावरती. सो जर तुम्ही अंदाज लावला असेल तर येस, मी डान्स क्लास लावला आहे, पण असा तसा डान्स क्लास नाही, मी कथक क्लास जॉईन केलेला आहे. या वुमेन्स डेला मी स्वतःला एक कथक क्लासची ॲडमिशनचं गिफ्ट दिलेलं आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि आय हॅव जॉईंड नमन नृत्य संस्था, जे अमोल कापसे सर शिकवतात. आणि आय एम सुपर एक्सायटेड. म्हणजे तुम्ही बघूच शकता की मी एवढी दमलेली आहे तरी खूप छोटंसं शिकवलं आज. म्हणजे एक एक सेंटेन्स एका गाण्यामधलं शिकवलं. सो बेसिकली 2 गोष्टी, सेमी क्लासिकल आणि कथ्थक, या दोन्ही गोष्टी मी शिकणार आहे. आणि आज थोडंसं नर्वसनेस होतं मला की मी ॲडमिशन घेणार होती, हे तर नक्की होतं माझं, पण आज करणार नाही करणार. तर मला सरळ दादा बोलला नाही नाचायचं, आणि मी ऑलमोस्ट 1-2 तास नाचून आले तिकडे, आणि घरी आल्यानंतर पण आईला नाचून दाखवते. सो म्हणतात ना की लहानपणाची एक गोष्ट जी अपुरी राहिलेली ती आता मी मोठं झाल्यानंतर पूर्ण करणार आहे. बघू, जितकं जमेल तेवढं, मला जितक्या परीक्षा देता येतील तेवढ्या मी परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या डे टू डे लाईफमधून ते तेवढे 2 तास आठवड्यातून काढायला काहीच हरकत नाही आहे. सो ती एक नवीन गोष्ट आहे की मी आता या आठवड्यापासून दर शुक्रवारी आणि रविवारी क्लासला जाणार आहे डान्सच्या. आणि त्याचे काही क्लिपेट्स मी तुम्हालाही दाखवीन की कसं चालू आहे, काय प्रोग्रेस आहे. आणि जर व्यवस्थितच नाचली तर एखादी रील पण टाकीन मी यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती. बट आय एम सुपर डुपर एक्सायटेड. वुमेन्स डे आणि आपण आलेलो आहोत घरी सरप्राईज घेऊन. लेट्स सी द रिॲक्शन. Happy Women's Day. आज स्पेशल वुमेन साठी. आणि मिशीवाले वेफर्स आणि कुल्फी. आवाज बसलाय आणि कुल्फी. हॅपी वुमेन्स डे. हॅपी वुमन्स डे शना बेटी. वेलकम बॅक टू जस्ट बग बग्स किचन. थोडंसं झालेलं आहे, सो माफ करा. आय नो वॉट आय हॅव टू डू. ओ बाय द वे, यू ऑल्सो ट्राय. आज मी ते करणार आहे, बघूया उद्या ब्रेकफास्ट कसा होतो, डिपेंड करतं. द रिझन आपण किचनमध्ये आहोत इज मला लायटर सापडत नाहीये. सॉरी गाईज. झिंक चिका झिंक. We need बड़ा टमाटर्स. 5 star? Perk 5 star. This is the perks. Perks 5 star nahi. This is the. Where is my favorite suri now? I am not able to find my favorite suri. So we are gonna go with my not so favorite suri. माहिती आहे ट्यूजडेचा पण ब्लॉग थोडासा लेट आला. हा ब्लॉग लेट नाही येणार. हा ब्लॉग फ्रायडेचा ब्लॉग, काय बोलते मी, फ्रायडेला व्लॉगच नाही गेला. आय नो. आणि ट्यूजडेचा व्लॉग पण उशिरा गेला. पण ते कसं होतं ना की सण आलं
की काहीतरी असं थोडंसं सगळं रुटीनच विस्कटून जातं. अँड नाव दॅट आय हॅव कॅलेंडर बघितलं मी, कळलं की खूपच खूपच सण येत आहेत आता तर लागोपाठ. तर रुटीन बिघडवून चालणार नाही आपल्याला गाईज. वी हॅव टू बी ऑन आर रुटीन ऑफ पोस्टिंग कंटिन्यूस व्लॉग्स. फ्रायडेला नाही आला सो आय एम रियली सॉरी मालिक. थोड़ी सी गलती हो गया मालिक, माफी दे दो मालिक. सो मी आता, जर तुम्हाला विचार करत असाल की ही एवढे टमाटर कापून काय करणार आहे, एवढे टमाटर मी खाणार नाही आहे. ऑफकोर्स मी बनवते आहे रसम. बिकॉज यू इज द बिकॉज. मी रसम बनवते कारण मला आज रसम खायची फार इच्छा झालेली. रेक्स, इफ यू आर वॉचिंग दिस, बना यार, थक गए मी. त्याला, तुम्ही माझ्या मित्राला बघितलंच असेल रेक्सला, त्याला रसम फार छान बनवता येतं. ऑफकोर्स बिकॉज ही इज अ साऊथ इंडियन. आणि बट टुडे इज गोइंग टू बी माय टेक. इट इज लाईक वेन वरण भात मीट्स रसम. चिंच आणि पाणीचं काहीतरी करत ठेवावं लागेल. घरची जी चिंच आहे, जी मिठावलेली, What's that? मिठावाली, अरे कहना क्या चाहते हो? मीठ लावलेली जी चिंच असते ती संपली होती, म्हणून मला मागवावी लागली. खरं जाऊन आणायला पाहिजे होती, बट क्या ही कर सकते हैं. ठीक आहे, हे जास्त होईल का? जास्त आंबट चिंबट लागेल. पण जर तुम्ही साऊथ इंडियन नसाल आणि तुम्ही हा ब्लॉग बघताय, तर मला कमेंट करून नक्की सांगा की ऍक्च्युअल मध्ये रस्सम हे आंबट चिंबट असतं. आय नो रस्समला जेवढं आम्हाला शिकवलेलं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, तेवढं रस्सम हे आंबटच असतं. बट काय म्हणतात ना, रस्सम बनवायचे पण असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळं नाव पण आहे त्याला. म्हणजे इट्स नॉट जस्ट रसम. आय डोंट अंडरस्टँड द टर्म टू मच व्हेन इट कम्स टू गार्लिक. त्यांनी रेड चिली घेतलेली, बट आपण थोडीशी ग्रीन चिली पण घेऊया, बिकॉज वाय नॉट. थोडासा आले का तुकडा, समजा गया. सो रसम सोबत राईस तर प्लेन शिजवलेला आहे ऑलरेडी मम्माने. मी विचार करत होती की थोडंसं लेमॉन राईस बनवूया आपण त्याचा. बघूया बनतोय का प्लेन राईस खाल्ला जातो. नो, बिकॉज इफ रसम इज दॅट फ्लेवरफुल, व्हाय यू नीड टू डू. अब हम डालेंगे तेल गाइज, ज्यादा नहीं, थोड़ी सी तेल डालेंगे, थोड़ी सी हिंगा इज इन द क्वेश्चन. कड़ीपत्ता, ओ कड़ीपत्ता, loads and loads of कड़ीपत्ता incoming. 3, 2, सो थोडस हिंग टाकूया आपण, थोडं जास्तच पडलं. देन गोस कढीपत्ता, आलं, लसूण, मिचरी का मिक्सरन. दिस इज माय हॅबिट. माझी ही खूप सवय आहे की मी एस्पेशली जेव्हा माझ्या फ्रेंड सोबत असते, काही शब्दांचं असं उलटा पालटा करून टाकते. समोरच्याला असं वाटतं की अरे का बोल दिया. माझं किचन एवढूच नाहीये. मध्ये मी गायब होते कारण तिकडे पाणी घ्यायला जाते मी. जस्ट बिकॉज आपण तेल कमी वापरलं आहे, तर
ते चिटकायला नको खाली म्हणून मी पाणी टाकलेलं आहे गाईस. येस, आपण ह्याला फचक फचक करून घेऊया तोपर्यंत. तर तर मी असे काही वर्ड्स आहेत ते असे फार विचित्र बोलते. जसं चिकनला आम्ही चिमकॅन बोलतो, जलेबीला आम्ही जॉबेली बोलतो. नॉट मिरची, इट इज मिचरी. आणि ही सवय आय गेस मला ना माझ्या मावशीच्या मुलांकडून लागली. ते लहान होते त्यावेळेस ते बोलायला शिकत होते, तर ते उलटा पुलटा काही काही बोलायचे ना, ते फार गोड वाटायचं मला. सो ह्याला गाळून घ्यावं लागेल. माझं गाळून झालेलं आहे. युजुअल माझी आई बिग बॉस बघते. जमून जाते बघ बेटा. दमते तर मी दमते. मानताय की नाही? बिडू मानेल. बिडूला काय, बिडूला थोडीच काम करायला लागतं. काम तेच करते. हु इज द बिडू? हे चल काम कर, मला मदत कर. हा, चल बोल. हे गाळून दे मला. पण पाणी यूज करायचंय, नाही तर पाणी जायचंय. आणि मग ते येलो चौथा. राईस नुसता ठेवला तर चालेल का? हो, मला लेमन राईस करायचा आणि कंटाळा. फक्त रसम बनव. गरम गरम की जो माझा आवाज खोलेल. काय झालंय तुझ्या आवाजाला? जरा बसलाय. उठव मग त्याला, म्हण त्याला का बसलायस तू? यारवजी तुम्ही बसावं. आता तो आवाज बसलाय माझा भाऊजी. भाऊजी दमलाय. भाऊजीला उठायचं नाही. कशी निराक नको, भाऊजी पळून जाईल. नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी. जर एखादं स्तोत्र किंवा मंत्रोच्चार लावून जर तुम्ही जेवण बनवलं. हे असं तुम्ही बोलूच नका. तुम्ही काहीही काम करताना बिग बॉस लावता. नाही त्याची सर्वात जास्त गरज तुम्हाला आहे. नाही, काही काम करताना नाही लावत. नाही मी काही काम करताना नाही लावत. काय होतं ना, काही होत नाही. नाही सगळ्या स्त्रियांना माहितीये की एखाद्याचं राग काढायचं. मग राग काढा. कशावर निघतो सांगा बरं? जिम भांडी मध्ये. घासताना निघतो, हो की नाही? तरी फक्त भांडी घासताना बिग बॉस बघते, नाही तर नाही बघत. हो, क्या मग आपली साधी माणस पाहिजे. मला नाही पाहिजे. सुगंध तर खूप छान येतोय. मज्जा आने वाला आहे, मज्जा. मज्जा आने वाला है. हा गोळ आहे, आम्ही किसून घालू का? बेटर ना? आणि गुळ ह्याच्यासाठी घालतेय की टेस्ट करून बघायला पाहिजे आधी. चिंचेच आंबटनेस कमी व्हायला पाहिजे म्हणून ते गोड नाही व्हायला पाहिजे. खूप छान झालंय, खूपच सुंदर झालं आहे. थोडंसं उकळेल तर अजून छान लागेल, बट काश मी तुम्हाला ही टेस्ट करू शकले असते. तुम्हाला हे टेस्टला देऊ शकले असते. हे आपलं रस्सम असं दिसतंय. आई, जसं मी मागच्या माझ्या व्हिडिओज मध्ये बोललेली की आय एम अ डाएट कोक पगलू, तसं व्हेन इट कम्स टू इंडियन जेवण और इंडियन कुकिंग
आय एम कापलं गेलं असतं, ऑलमोस्ट कापलं गेलंय. when it comes to इंडियन जेवण, आय एम अ कोथिंबीर पगलू. मला प्रत्येक इंडियन डिश मध्ये कोथिंबीर लागते. मग ती डाळ असो, साधी भाजी असो, चिकन असो, मच्छी असो, कोथिंबीर इज मस्ट. बिकॉज आय मीन लुक एट दिस गाईज, किती सुंदर दिसतंय हे. कोथिंबीर इज लाईक बिंदी फॉर इंडियन आउटफिट. की मज्जा येणार आहे आज. आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. आणि आपण असेच ब्लॉग घेऊन येतो दर ट्यूसडे आणि फ्रायडेला. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या फोनवरती टिंग वाजतं आणि ते टिंग ऐकायला मला खूप मजा येते. सो या, भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.